हाँ बोल रे समर. काय काय रे तू इथे काय करतोस? बायकोने घराच्या बाहेर काढले यार मला. बरं झालं, चांगलं केलं तिने. त्या बिचारीला तूच काहीतरी त्रास दिला असेल, भांडला असेल मुद्दामून काहीतरी कारण काढून. मी नाही तर काय. त्या बिचारीशी भांडलो असेल. बिचारी, अरे सकाळी कचा कचा भांडत होता एकमेकांशी, एकमेकांच्या झिंजा उपटत होता तुम्ही. आणि हे बघ, मी नाही भांडत बरं का माझ्या बायकोशी. मी खूप रोमॅन्टिक आहे, प्रचंड प्रेम करतो माझ्या बायको. नाही नाही ते सगळं ठीक आहे, पण मला सांग तुझं काय? तू का त्रास देतो तुझ्या बायकोला? मी मग मी काय केलं? तेच काहीच करत नाहीयेस. हनीमूनला का जात नाहीये? हनीमून हनीमून हा शब्द ऐकला ना तरी डोक्यात तिडीक जाते माझ्या. कोणी सांगितलं तुला सांग? हमारे जासूस चारों तरफ फैले हुए. अरे ते जाऊ दे, कुणी सांगितलं ते महत्वाचं नाहीये. तू का जात नाहीस हे महत्वाचं आहे. मला जायचं नाहीये. का? अरे हदिरांनी किती प्रेमाने ट्रिप प्लॅन केली तुमच्यासाठी, चौघांसाठी. जा ना प्लीज यार, कम ऑन. कळलं. आधीराने तुला हे सगळं सांगितलं आणि तिला समजवण्याच्या ऐवजी तू मला काय समजवतोस? तिला सांग तू रोहनला घेऊन जा, तुम्ही दोघं जा. मला कशाला घेऊन जायचं मध्ये? अरे पण तिची इच्छा आहे तुम्ही चौघांनी एकत्र जावं ट्रिपला. कम ऑन यार. तुला माहितीये ना आपली किती कामं पेंडिंग आहेत. कामं मी करतो, महत्वाची सगळी कामं मी करतो. अजिबात काळजी करू नको. तू ट्रिपला जा. मला आता हनीमून पेक्षा सुद्धा राहिलेली कामं संपवणं जास्त महत्वाचं आहे. अरे यार, अरे हो मान्य आहे ना, कामं महत्वाची आहेतच, पण हे पण तेवढंच महत्वाचं आहे. माझं ऐक, तू हनीमूनला जायला हवंस. अरे माझं हनीमून म्हणजे काय देशाच्या कारभारा इतका एक गंभीर आणि ज्वलंत प्रश्न आहे का? दुसरं काही सुचत नाही, डोक्यात येत नाही दुसरं काही. काय ना, लग्नानंतर जनरली कपल्सला एकमेकांशिवाय दुसरं काहीच सुचत नसतं काही दिवस. पण आमची गोष्ट वेगळी आहे. हा, मुळात हनीमूनला जाण्याच्या वयाचा राहिलोय का मी आता? नाही, हो की नाही? एक तर त्या बाई त्या कोण आहेत त्यांना मी ओळखत नाही, त्यांच्याशी माझं पटत नाही, मला ते आवडत नाहीत आणि मला खात्री आहे त्यांनाही मी आवडत नाही. आम्ही 4-5 दिवस एकमेकांबरोबर असून काय करणार आहोत? भांडणार ना. त्यापेक्षा कशाला जायचं? 4 दिवसात चित्र बदलेल ना समर. हा, एकमेकांना ओळखायला लागाल, छान वेगळ्या वातावरणात जाल, जरा रिलॅक्स व्हाल, एकमेकांच्या आवडी निवडी, काय वाटतं, काय काय नको, काय हवं हे सगळं कळेल. अरे खूप महत्वाचे असतात हे 4-5 दिवस. हा ना नात्याचा पाया असतो. खूप चांगली पद्धत आहे ही. मला असं वाटतं तू जा प्लीज. हो, आणि याच्या उलट झालं तर? तिकडनं आल्यानंतर मला त्यांचा आणि त्यांना माझा अजूनच राग यायला लागला तर? आणि तू म्हणतोस तसा नात्याचा पायाच डळमळीत झाला तर? तुला प्रयत्नच करायचे नाहीयेत का रे? मला जायचं नाहीये, मला काही करायचं नाहीये. हे बघ समर, मी तुला ना खूप प्रेमाने समजून सांगतो इतका वेळा. तू जायचं आहेस, नाहीतर मग तुला माहिती ना, मग तू समजून घेत नाहीयेस. आता ठरलंय, तू हनीमूनला जातोयस, याच्यावर मला काहीही ऐकायचं नाहीये. आनंद,